स्वामी संदेश. तू हे केलेस तर आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहोतच. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांची अगदी मनोभावे आणि श्रद्धेने सेवा करतात. कारण त्यांना माहीत असते की स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील आणि आपल्याला कोणत्या संकटांचा सामना देखील करावा लागणार नाही. मित्रांनो, बऱ्याच भक्तांना स्वामींची प्रचिती देखील आलेली आहे, परंतु मित्रांनो, काहीजण हे अंधश्रद्धा देखील मानतात. परंतु मित्रांनो, आज स्वामींचे असे काही शब्द सांगणार आहे. हे शब्द तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला देखील स्वामींची प्रचिती येईल आणि तुमच्यामध्ये देखील आत्मविश्वास वाढेल. देव सध्या तुमच्या बाजूने चालला आहे. तुमच्यासाठी त्याने भरपूर संपत्ती, चांगले आरोग्य निवडले आहे. फक्त तुम्ही तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. तुमचा आत्मविश्वास वाढवा. तुम्हाला हवे ते नक्की मिळेल आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल. तुम्हाला नक्कीच मोठे यश मिळेल. फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिकाटी दाखवायला हवी. तुम्ही आयुष्यात मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने जात राहा. हे जे तुम्ही पुस्तकाचे पान पाहणार आहात हे यापूर्वी तुम्ही कधीही पाहिलेले नसेल. फक्त तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुम्हाला कधीही मग मी रिकामे ठेवणार नाही. गमावलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार न करता येणाऱ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि ती मिळवण्यासाठी त्या दृष्टीने कायम प्रयत्नशील राहायचे आहे. आतापर्यंत तुम्हाला खाली ठेवणे म्हणजेच तुम्हाला काहीतरी मोठे उचलायचे आहे असे यामागे कारण आहे. देवाला वाटतं जे दिसत नाही ते पाहून निराश होऊ नका. ते संपलेले नाही. देव अजूनही कार्य करत आहे. पडद्यामागे अशा गोष्टी घडत आहे त्याचे आभार मानत रहा. जे काही तुम्ही गमावला आहे त्यापेक्षा देव तुम्हाला भरपूर मोठा चमत्कार देतील यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला मोठ्या चमत्कारासाठी तयार करत आहे असा निर्धार तुम्ही मनाशी करा. देवाचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला कधी काय द्यायचे हे देवाला माहिती आहे. विश्वास ठेवा. नम्र व्हा आणि कधीही असा विचार करू नका की तुम्ही इतर कोणापेक्षा चांगले आहात. तेव्हा तुम्हाला एखादी समस्या असेल तर तुम्ही तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला अधिक समस्या असतील तुम्हाला अधिक संधी देखील प्राप्त होतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. वेळ आल्यावर मी प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार करत असतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू बलवान नाही, मला माहीत आहे की तू हुशार आहे. मी तुला निर्माण केले आहे, मला ठाऊक आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. कुटुंबाची काळजी घे, कुटुंबाचे मी रक्षण करेन. येणाऱ्या या काळामध्ये तुझी आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. जादुई गोष्टींची तुला मी आठवण करून देणार आहे की यामुळे तुझे जीवन बदलणार आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. विजयानंतर विजय आणि यशानंतर यशाचा अनुभव येईल. तुम्ही तयार असाल तर मी जिंकणारच असा विश्वास मनी बाळगायला हवा. जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवे असते आणि स्वतःला अविश्वासाने मर्यादित ठेवता त्या मागे जा तेव्हा ते विश्व घडवून आणणे कठीण होणार नाही. देव तुमच्यासाठी एक मार्ग बनवत आहे तर ती गोष्ट किंवा त्या गोष्टीला कोणीही विरोध करूही शकत नाही. त्यामुळे विश्वास ठेवा आणि सर्व दुःख सोडून द्या. तुम्हाला जाणवत असलेल्या वेदनांची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. तू मला शोधशील. मी तुला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणेन.